नाशिकच्या नाफेड कार्यालयाबाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। कांद्याच्या दरात घसरण, नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। गोंदिया जिल्ह्यात छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार होतं, मात्र नाशिक सोडून इतर ठिकाणी ध्वजारोहण करण्यास भुजबळांनी नकार दिलाय। त्यामुळे आता मंगल प्रभात लोढांच्या हस्ते गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये अनेक बनावट वोटर आयडी आढळून आल्यात। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा भांडाफोड केलाय। एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 3 वेगवेगळे वोटर आयडी निघालेत। एवढंच नव्हे तर एका ओळखपत्रावर नाव महिलेचं असताना त्यावरचा फोटो मात्र पुरुषाचा आहे। नाशिकच्या येवला नगर परिषदेतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। येवला शहरातील गंगा दरवाजा, काळा मारुती, मेन रोड अशा विविध भागातून यात्रा निघाली आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हर घर तिरंगा असा नारा दिला। मुरबाड डेपोची बस मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली आहे, तर चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस झाडावर जाऊन आदळली आणि या बसमधील 28 प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।